हॅलो मित्रांनो, सगळ्यांना माझा नमस्कार. तर आत्ता वाजले आहेत दुपारचे 3 आणि आम्ही निघालो आहोत गौरी गणपतीसाठी माझ्या माहेरच्या गावी कोकणामध्ये. मग पप्पांचा आशीर्वाद घेऊन आम्ही प्रवास सुरू केला. ही आमची नवीन गाडी आहे, ज्या दिवशी पप्पांचं आगमन झालेलं त्याच दिवशी घेतली होती. अँड दिस इज अवर फर्स्ट ट्रिप इन अ न्यू कार, सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड टू बी इन कोकण. नवी मुंबई टू रत्नागिरी अशी ट्रिप होणार होती आणि मला खूप भूक लागलेली मध्येच, म्हणून मग आम्ही इथे दत्तगुरू फॅमिली हॉटेलमध्ये थांबून तिथे कांदा भजी आणि मस्त चहा ऑर्डर केला. आमची गरमागरम कांदा भजी आलेली आहे आणि सगळे मस्त आवडीने खात आहेत, कारण खूप चविष्ट आणि कुरकुरीत होती. नंतर मग ह्यांना पण खूप जास्त आवडलेली, मग मी ह्यांना भरवली. मी जास्त खाल्ली नाही कारण मला सिक मोशन्स होतात ट्रॅव्हल करताना, बट खरंच खूप टेस्टी होती. असं वाटत होतं की पॅक करून घेऊन जावी आणि तो व्ह्यू एन्जॉय करत करत खावी. बट एनिवेज नंतर मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. व्ह्यू एवढा भारी होता, म्हणजे खूप छान होतं तिथे, म्हणून आमच्या चौघांचा पण टाईमपास चालू होता, कारण व्ह्यूज खूपच छान होता. हे आम्ही दोघं सोबत असलो की आमचा बस टाईमपासच असतो, आम्हाला दुसरं काही येत नाही टाईमपासशिवाय. हेच चालू असतं आमचं दिवसभर. आणि आमचे छोटूशी गणपती बाप्पा, खूप क्यूट अशी मूर्ती आहे ही. जेव्हा गाडी घेतली होती तेव्हा प्रसाद भाऊ ही मूर्ती घेऊन आलेले. खूप छान होती मूर्ती. आणि हे बघा, दोघंही झोपले तिथे. दोघांपैकी एकाला जागा राहायचं होतं खरं म्हणजे, पण दोघंही झोपून गेलेत मस्तपैकी. रात्रीच्या जेवणासाठी आम्ही पेनच्या एका हॉटेलमध्ये थांबलो. आईने टिफिन दिला होता. टिफिनमध्ये मस्त तांदळाची भाकरी आणि खोबऱ्याची चटणी होती. तुम्ही एक्सप्रेशन बघू शकता माझे की मला किती आहे ते आवडलेलं, कारण चटणी आणि भाकरीचं कॉम्बिनेशन म्हणजे खूपच भारी. रात्री गावात पोचायला आम्हाला रात्रीचे 2 वाजले होते. खूप दमलो होतो. मग सकाळी उठून मस्त चुलीवरच्या गरम गरम पाण्याने आंघोळ केली. आमची झाली होती, ह्यांच्यासाठी पाणी गरम करून देत होती. आणि बघा ना, आताच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा अजूनही चुलीचा वापर केला जातो आहे, तर खूप प्राऊड फिलिंग होती. आणि मी प्रयत्न करत होती चूल पेटवण्याचा, आणि ते मला अगदी व्यवस्थित जमलं लास्टपर्यंत. इथे बाप्पांच्या आरतीची तयारी चालू होती. आणि हे माझे काका, ह्यांना आम्ही आप्पा बोलतो, म्हणजे 3 नंबर काका आहेत. आणि हा माझा चुलत भाऊ चेतन. माझे आप्पा ढोलकी वाजवण्यात खूप एक्सपर्ट आहे, म्हणजे रात्रीच्या आरतीसाठी प्रत्येक गावातल्या घरात जाऊन तेच ढोलकी वाजवतात. खूप मस्त ढोलकी वाजवतात ते. मग बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि कसलाही नाश्ता न करता डायरेक्ट आम्ही मोदक खाल्ले, कारण मोदक खूप छान झाले होते. मोदक मी, माझी काकी आणि वहिनींनी बनवले होते, 2 माझ्या वहिनी. आणि हे सुंदर असे गावातले रस्ते एन्जॉय करत आम्ही निघालो लक्ष्मीकेशव मंदिरमध्ये. लक्ष्मीकेशव मंदिर गणपतीपुळेपासून 18 किलोमीटर अंतरावरती कोळीसरी गावात आहे. आणि खूप प्रसन्न वाटत होतं इथे, म्हणजे खूप छान वाटलं इथे. ह्यांना खूप जास्त आवडलं इथलं वातावरण, शांतता, वाहणाऱ्या झरांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज. खूप भारी वाटतं गावात. म्हणजे गावात जी शांतता असते ना, ती शहरात नाही. आणि ह्यांची पहिलीच वेळ होती माझ्या गावी येण्याची, तेही कोकणात, तर ते खूप एन्जॉय करत होते. आणि स्पेशली गणपती, शिमगा, दिवाळी हे सगळं सेलिब्रेट करायचं असेल तर फक्त गावातच, कारण खूप छान वाटतं इथे. लग्नानंतरचा हा माझा पहिलाच गणपती आहे आणि ह्यावर्षी पूर्वा नक्षत्र पण आहेत, म्हणून आमचं नवीन लग्न असल्यामुळे माझा फर्स्ट ओसासुद्धा करायचा होता. आणि हे बघा, हे इथे गाडीतच बसले होते, फ्लॅशलाईट लावून दाखवत आहेत. ऑफिसचं काम चालू होतं यांचं. इथे येऊन पण तेच चालू आहे त्यांचं ऑफिसचं काम आणि बस तेच. उद्या गौरी येणार होतं म्हणून इथे पप्पा आणि त्यांचे 2 भाऊ, अण्णा आप्पा म्हणजे माझे काका, इथे सोनकी थिरडे काढत होते.
ही सगळी फुलं फक्त गावातच भेटतात आणि जेव्हा गौरी येतात तेव्हा ती औसासाठी गौरीला अर्पण केली जातात. म्हणजे किती नशीब लागतं ना की मुंबईमध्ये हे सगळं आपण विकत घेतो, म्हणजे त्याची किंमत पण खूप जास्त असते आणि गावात हे सगळं नैसर्गिकरित्या अगदी सहज भेटून जातं. सगळे बोलतात की तू सारखं सारखं कोकण गणपती का करत असतेस. म्हणजे गणपती आमच्याकडे पण येतात तर एवढं काय, पण त्याच्यामागे जे कारण आहे ना ते समजायला, ती फिलिंग एक्साइटमेंट समजायला कोकणातच जन्म घ्यायला लागेल की का गणपतीला तो शहरातला झगमगाट सोडून आम्ही गावात पळतो. आणि इथे पप्पा बोलत होते माझा एक फोटो काढ माझ्या मित्रांना दाखवायला, पण मी त्यांचा व्हिडिओ घेत होती. पण किती बघा ना, मन देऊन बिचारे काम करतात आणि त्यांना माहीत आहे ना की माझी लेक फोटो काढते. आणि नंतर यांचं ऑफिसचं काम झाल्यावरती हे सुद्धा आले होते आम्हाला हेल्प करायला गौरीसाठी फुलं काढायला. मी त्यांना विचारलं की तुम्ही असं एक एक फूल का तोडताय, म्हणजे गौरीला असं नाही चालणार. त्यांना तेच बोलत होती, कारण ते पप्पा आणि अण्णा जसं काढत होते तसं मी त्यांना सांगत होती काढायला. पण ते अचानक मला बोलले की माझ्या गौरीला तर चालेल ना. आणि ते ऐकून माझा फेस एवढा लाजिरवाणा झाला होता ना. नंतर ती फुलं केसातसुद्धा माळली यांनी. आणि ह्यांच्या अशा गोष्टींमुळे ना मी लगेच हॅप्पी होते, बिकॉज आय फील सो लकी. मला खूप छान वाटतं ते. इथे बघा यांचं दोघांचं काय चालू आहे. तिथून मग आम्ही गेलो माझ्या आत्याच्या घरी आणि आल्या आल्या आम्हाला मस्त कोकणातली ही एक कला बघायला भेटली. ही माझी आत्या आहे आणि ती दाखवते की तिकडे वहिनी वगैरे गौरींना घेऊन येत होत्या. आणि बघा किती छान असे नाच आहेत. तिथून मग आम्ही निघालो आमच्या घरी जायला. कोकणामध्ये जेव्हा नवीन नवरीचा फर्स्ट ओसा असतो तेव्हा करंजी, शंकरपाळे, वडे बनवले जातात तिच्या सुपामध्ये ठेवायला. आणि काही ठिकाणी 5 सुपं असतात तर काही ठिकाणी 7 सुपं असतात. खूप वेगवेगळी प्रथा असते प्रत्येकांच्या इथे. आणि इथे मम्मी काकू माझी लता काकू 5 सुपं रेडी करत आहेत आणि ते सूप दोऱ्याने गुंडाळून त्याला हळद कुंकू लावून त्यात सोनकी, थिरडे, तवशीची पाने, ओली अख्खी सुपारी, खायची पाने, खोबरे, रानभाज्या आणि गौरीची ओटी अशी 7 पाने मांडायची. इथे मनीषा वहिनी आणि अनिता काकू वडे तळत आहेत उद्या गौरीसाठी, गौरी येणार होत्या म्हणून. नंतर सकाळी उठून मस्त रेडी होऊन आम्ही आधी आमच्या कुलदैवतांचे दर्शन घेतले. त्यांना हळद कुंकू लावून ते तयार केलेले पान त्यांच्यासमोर ठेवलं. मग विड्यासोबत सुपारी ठेवून त्यांना वाण दिलं. इथे मम्मी सगळं मला सांगत होती आधी काय करायचं, तसं मी करत होती, कारण एक्सपिरियन्स खूप छान होता माझा. मला खूप छान वाटलं ते सगळं करून. सुमनसवन्दित सुन्दरि माधवि चन्द्र सहोदरि हेममयि मुनिगणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुळभाषिणि वेदनुते पङ्कजवासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि जय पालय माम्। ऐकलिकल्मषनाशिनि कामिनि वैदिकरूपिणि वेदमये क्षीरसमुद्भव मङ्गलरूपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते। ह्या आमच्या गौराई किती सुंदर दिसत आहेत ना. खूप छान तयार केलं होतं त्यांना. गौराईचा ओसा भरण्याची प्रथा ही फक्त कोकणातच असते. नंतर मग गौराईची ओटी भरून त्यांना वाण दिलं आणि मग 5 सुपं गौरीसमोर ओवाळून मग त्यांचा आशीर्वाद घेतला.
त्यातलं एक सूप मी गौरीसमोरच ठेवलं होतं आणि बाकीचे सूप आम्ही घरी घेऊन गेलेलो. त्यानंतर ती उरलेली 4 सूपं म्हणजेच वाण घरातल्या मोठ्या मंडळांना द्यायचं आणि त्या सुपांच्या बदल्यात साडी, पैसे, सोने, चांदी म्हणजे अशा भेटवस्तू दिल्या जातात नवीन नवरीला. अशी प्रथा आहे. तपादयुते जय जय हे मधुसूदन कामिनि धैर्य लक्ष्मी जय पालय माम्. जय जय दुर्गती. इथे पण बिचारी मम्मीच सूपं कॅरी करते कारण मला खरंच जमत नव्हतं त्या साडीमध्ये. हे बघा, हे असे आमचे रस्ते आहेत गावातले. खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी ती 5 सूपं घेऊन साडी त्यात. हरिहर ब्रह्म सुपूजित सेवित तापनिवारिणि. नंतर मी माझ्या काकूसोबत पूर्ण गावात फिरली एक सूप घेऊन. त्या प्रत्येक गावात जाऊन सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी माझी ओटी भरून खूप प्रेम दिलं मला. लास्टला मग आमच्या ह्यांना टाईम दिला मी. मम्मी बोलली की म्हणजे नवऱ्याला आधी वाण द्यायचं नसतं, म्हणजे गावातले 30 घरं फिरून आल्यावर मग मी यांना ओवाळून घेतलं. आता नवीनच ओझं आहे म्हटल्यावरती गिफ्ट तर पाहिजेच ना. मग ह्यांना ओवाळून घेऊन नंतर मग ह्यांनी मला एक खूप छान असं गिफ्ट दिलं. मला खूप आवडलं ते. आधी नखरे करत होते गिफ्ट द्यायला. त्यांनी गिफ्ट घेतलं होतं, मला माहीतच होतं हे, पण काय आहे ते माहीत नव्हतं मला. पण खूप छान क्यूट इयरिंग्स होते. ऑफिसमध्ये वगैरे असं वेअर करायला खूप छान होते, मला आवडलं. आणि सगळ्यांनी कौतुक पण केलं त्यांचं, कारण त्यांनी खूप छान आणलेलं ते गिफ्ट. मला खूप आवडलं ते. तुम्ही पण बघा किती प्रेटी इयरिंग्स आहेत. हे एक इयरिंग्स पडला होता. नंतर सगळं झाल्यावर आम्ही थोडा आमचा टाईम स्पेंड करायला घराबाहेर आलो. ह्यांनी माझी स्तुतीसुद्धा केली की खूप छान दिसतेस, अगदी गौराईसारखी. खूप हॅप्पी होते मी आज, कारण सगळं नवीन एक्सपिरियन्स करायला भेटलं. खूप सारं प्रेम, गिफ्ट्स, खूप काही भेटलं आज मला. सो आजच्यासाठी एवढंच. मग पुन्हा भेटू. बाय.